मराठ्याची टाळी अशी वाजली पाहिजे की छगन भुजबळच्या पोटात कळ आली पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमामध्ये जो मराठा टाळी वाजणार नाही त्याच्यामध्ये काहीतरी ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्या उद्धारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं त्या सर्व महापुरुषाच्या विचाराला आणि कार्याला प्रथमतः अभिवादन करतो। अजून आपल्या गृहमंत्र्यांनी मराठ्याला टाळ्यावर जीएसटी लावलेला नाही। जिनका घर शीशों का होता है वो दूसरे के घर पर पत्थर नहीं मारा करते हैं। तुम्ही कितीही बॅनर काढा पण मराठ्याच्या हृदयामध्ये जरांगे पाटील बसले ते कधी काढा। म्हणून परळीच्या मराठ्याचा आवाज कोयत्यापर्यंत गेला पाहिजे। तुम्ही म्हणाल शाहीर घोगरे कोणाला घाबरत नाही औलाद ओरिजिनल मराठ्याची आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्याचा ओरिजिनल बोलणारा शाहीर अरविंद घोगरे। ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्या उद्धारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं त्या सर्व महापुरुषाच्या विचाराला आणि कार्याला प्रथमतः अभिवादन करतो। सन्माननीय विचारपीठ या विचारपीठावर ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो आणि परळीतले काही लोक वाट बघते ते म्हणजे मराठ्यांचा धाड्यावर मराठ्यांचा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे। मग परळीच्या मराठ्याचा आवाज आपण चेक करू घ्या। लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय। परळीच्या मराठ्यासाठी एकदा जोरदार टाळे। आणि हे माझ्या आया बहिणींनो तुम्हाला प्रश्न पडला असेल शाहीर लेखा आम्ही एवढे या ठिकाणी बसलो आमचा फायदा काय। कारण परळीचे मराठे कोणालाही डोक्यावर घेत नाही आणि एकदा का कोणाला डोक्यावर घेतलं की त्याचा विजय निश्चित केल्याशिवाय राहत नाही। पूरा पिक्चर अभी बाकी है। आणि पाणी वाटणं बंद करा। हे दादा आहे ना बाजूला सर खरंच सारखा माय मावल्यानं कोण म्हणतो माहितीये का आमचा माणूस 7 दिवस पाणी नाही आंघोळ नाही अन्नाचा कण नाही तुमच्या लेकरासाठी रण मैदानात जीवाची बाजी लावतोय। म्हणून पाणी वाटप जरा बंद करा बाजूला हजर। हे माझ्या आया विनंती आहे की रोडवर जे बांधव थांबलेले आहेत मी तुम्हाला मनात बोलायला वेळ देणार आहे ताई 2 मिनिटं। आणि मंदिराच्या समोर थांबलेले जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे की हे लेडीजला बसण्यासाठीची व्यवस्था आहे। जाहीर आम्ही या ठिकाणी बसलो आमचा फायदा काय। माय मावल्यांनो आपल्या घरी पूजा असते पा वास्तुशांतीची नवनाथ ग्रंथाची असते का नाही माझ्या आया बहिणींनो बोला बोला। तुम्ही बोलल्या तर उद्याचा कार्यक्रम टप्प्यात लागणार आहे यांच्यावर। आपल्या घरी
पूजा असते पूजा, आणि त्या पूजेला माझा बाप जाऊन बसला की माझी आई फक्त त्याच्या हाताला हात लावते. बरोबर आहे? तिकडे वाटी खाय, नाही तर हळद खाय, नाही तर कुंकू टाक, तुम्हाला काय घेणं देणं आहे काय? तुम्ही काय करता? नुसतं हाताला हात लावला. मी माझ्या आईला प्रश्न विचारला, आई तू माझ्या बापाच्या हाताला हात लावला याचा फायदा काय? तेव्हा माझी आई मला म्हणाली, शाहीर लेका तुझ्या बापाचं अर्ध पुण्य माझ्या पदरात पडणार आहे. बरोबर आहे का? मग तिकडे 7 महिने झाले मराठ्यांचा बाप आपल्या लेकरासाठी जीवाची बाजी लावतोय. अर्ध पुण्य परळीच्या आया बहिणीच्या पदरात पडणार आहे. आणि हे माझ्या आया बहिणींनो, या स्वार्थी युगामध्ये बाळ रडण्याशिवाय माय पण दूध पाजत नाही. बरोबर आहे? हे मला म्हणते विरोधात, आहे शाहीर घोगरे तुम्हाला काय मिळालं? मी म्हणालो आम्हाला असं मिळालं की मराठ्यांच्या विरोधात कोणाला बोलायला ताकदच उरली नाही. बाळ रडल्याशिवाय माय पण दूध पाजत नाही. गेली 10-12 दिवसापासून परिस्थिती एवढी वाईट असून सुद्धा स्वतःचं काम बाजूला ठेवून मराठा जातीचं देणं लागतं. ज्या मराठ्यांनी परळीच्या महासभेसाठी एवढं सुंदर निवेदन केलं, निवेदन करणाऱ्या मराठ्यासाठी मराठ्यांनो जोरदार टाळी. शाहीरल्या का आम्ही टाळी का वाजवी? कशासाठी वाजावी आणि आमचा फायदा काय? आतापर्यंत मराठ्यांनी लई लोकांच्या पाठी चोंबाळल्या, पण 7 महिने झाले मनोज पाटील आल्यापासून मराठ्यांनी मराठ्याच्याच पाठ चोंबळायला सुरुवात केली. म्हणून तर आमच्या देशामध्ये चांगली माणसं निर्माण व्हायला वेळ लागतो, वेळ. म्हणून तर भारतामध्ये वाघाची संख्या आणि कुत्र्याची मराठ्याची सुरुवात झाली की कुत्र नंबर 1 भोकलं मुंबईमध्ये. कुत्र नंबर 1 बघा कसं भोकलं, ते डोळे, ते चष्मा, ते थोबाडे. टाळी वाजायची तर मनातून वाजायची जोरदार. कुत्र नंबर 1 कसं भोकलं बघा. मनोज पाटलाला अटक करा. ते काय म्हणालं? मुंबईतून काय म्हणालं? मनोज पाटलाच्या सभेला मी जत्रा समजितो, जत्रा. परळीचे मराठे त्याला म्हणाले आम्ही तुला कुत्रा समजितो. हे गेलं, दुसरं कुत्रा आलं आमच्या अंबडमध्ये, म्हणाले आमच्या हातात कोयतंय. मी म्हणालो बाबा तुम्ही कोयत्या कुऱ्हाडीची भाषा करतात, आमच्या हातात तलवार आहे. एवढे कुत्रे दररोज भोकत येत. 7 महिने झाले एवढे कुत्रे दररोज भोकत येत. 1% परिणाम मनोज पाटलावर, 1% परिणाम. आणि ते किती एकत्र येऊन भोकत येत. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता. वाघांची संख्या वाढवणाराचा पोवाडा आहे. आणि ज्या वाघाने हा पोवाडा ठेवलाय त्या वाघाला हा शाहीर काय म्हणतोय? लढा यशाच्या निकारकाचा, लढा यशाच्या निकारकाचा. शिवतंत्र बुद्धी तसाचाव, शिवतंत्र बुद्धी तसाचाव. नचे
हॅलो हॅलो हरी नमन महाराष्ट्राला 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 उमा मातेला माळसा मातेला हलजी राजाला लोकजी राजाला शहाजी राजाला जिजा मातेला राजाला सई मातेला राजाला यसु मातेला राधा रामाला तारा राणीला संगती धनाची सदवाला थोडंच आवाज कमी
पाठीमागचा आवाज द्या. संतती धनाजी जाधवाला आईल्या मातेला खंडेरावाला सगळी मातेला ज्योतिबाला बाबासाहेबाला भीमा मातेला अन्नभाऊंना जय जयकार गाडगे बाबाच्या या ठिकाणी माझी आया बहीण बसलेली आहे, त्यांच्यासाठी पुढलं कवन सादर करतो. आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला आई जिजाऊ वंदन माझे तुझ्या चरणाला वीर शिवाजी आले धर्माला छत्रपतींची कीर्ती शिवछत्रपतींची कीर्ती गाऊ दिन रात्री माझे वेगळं होतं त्यांच्या शहीद बघा शाहिरी साध चढविला जिल्हा घनसंग तालुक्याला मुक्कामी चिंचरी गावाला